आजचं आपलं हे दुसरं लेक्चर आहे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेसवरील. तर आजचा पहिला क्वेश्चन आहे, इफ ए इक्वल टू आपल्याला 3x3 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिला आहे आणि पुढे सांगितलं आहे फाइंड ए स्क्वेअर मायनस 8a ऑर शो दॅट ए स्क्वेअर मायनस 8a इज अ स्केलार मॅट्रिक्स. ठीक आहे, तर ए स्क्वेअर मायनस 8aचं आन्सर जे आहे हे स्केलार मॅट्रिक्स आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे. असा एक क्वेश्चन येऊ शकतो किंवा फक्त फाइंड करायला सांगितलं जाईल ए स्क्वेअर मायनस 8a ची व्हॅल्यू. दोन्ही क्वेश्चन असे तुम्हाला सेपरेट एक्झामिनेशनला विचारले, इथून एवढा क्वेश्चन किंवा हे दिलेलं असेल टर्म आणि शो दॅटपासून पुढे तुम्हाला क्वेश्चन एक्झामिनेशनमध्ये दिलेला आहे एकदा दोनदा. ठीक आहे, ठिकाणी आपण लिहिणार ए स्क्वेअर मायनस 8a इक्वल टू एचा स्क्वेअर मीन्स काय, ए इंटू ए. ठीक आहे, म्हणजे हा मॅट्रिक्स आपल्याला 2 वेळेस लिहायचा आहे. मग इथे मी लिहिला सगळ्यात पहिले 2 4 4 4 2 4, त्यानंतर 4 4 2 आणि हाच मॅट्रिक्स आपल्याला परत लिहायचा आहे. तर मी याला इथून नंतर कॉपी करून परत पेस्ट करतो पुढे. झाला ए इंटू ए म्हणजेच ए स्क्वेअर, नंतर मायनस 8 इंटू ए करायचा आहे, म्हणजे हाच मॅट्रिक्स परत आपल्याला घ्यायचा आहे. या ठिकाणी परत मी याला इथून कॉपी करून घेतो. तर सॉल्व करताना काय करायचं, कधी पण मल्टिप्लिकेशन पहिले करून घ्यायचं 2 मॅट्रिक्सचं, नंतर मग ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ज्या मॅट्रिक्स बरोबर होती ते नंतर पुढे करायचं कधी पण. तर इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर ए स्क्वेअर मायनस 8a इक्वल टू, सगळ्यात पहिले पहिली रो इंटू हा पहिला कॉलम करायचा आहे. तर 2 इंटू 2 काय येईल 4. ठीक आहे, फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम म्हणजे या ठिकाणी लिहायचा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी कॅल्क्युलेशन लिहायचं आहे. नंतर 4 इंटू 4 16, नंतर 4 इंटू 4 16, त्यानंतर फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम करायचा आहे. तर फर्स्ट रो ही आहे, सेकंड कॉलम या ठिकाणी असेल म्हणजे या ठिकाणी कॅल्क्युलेशन लिहायचं आहे. तर 2 इंटू 4 8, 4 इंटू 2 8 आणि 4 इंटू 4 16, त्यानंतर फर्स्ट रो इंटू थर्ड कॉलम करायचा आहे. तर 2 इंटू 4 काय येईल 8 येईल या ठिकाणी, प्लस 4 इंटू 4 येईल 16, 4 इंटू 2 येईल 8. त्यानंतर सेकंड रो घ्यायची, फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. तर सेकंड रो या ठिकाणी असेल आणि फर्स्ट कॉलम या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी कॅल्क्युलेशन लिहायचं आहे. तर 4 इंटू 2 8, 2 इंटू 4 8, 4 इंटू 4 16, त्यानंतर सेकंड रो इंटू सेकंड कॉलम करायचा आहे. 4 इंटू 4 येईल 16, 2 इंटू 2 येईल 4, 4 इंटू 4 16. ठीक आहे, इथे होती सेकंड रो सेकंड कॉलम, म्हणून सेकंड रो आणि सेकंड कॉलममध्ये आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन लिहिलं आहे. आता आपल्याला सेकंड रो ना त्या थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. तर सेकंड रो ही असेल आणि थर्ड कॉलम या ठिकाणी म्हणजे कॅल्क्युलेशन आता आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. 4 इंटू 4 येईल 16, 2 इंटू 4 येईल 8, त्यानंतर 4 इंटू 2 येईल 8. त्यानंतर आता थर्ड रो इंटू फर्स्ट कॉलम करायचा आहे. तर ही असेल थर्ड रो या ठिकाणी आणि हा असेल फर्स्ट कॉलम म्हणजे या ठिकाणी कॅल्क्युलेशन लिहायचं आहे. तर 4 इंटू 2 येईल 8, 4 इंटू 4 येईल 16, 2 इंटू 4 येईल 8. यानंतर थर्ड रोनं सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. तर थर्ड रो ही असेल, सेकंड कॉलम या ठिकाणी असेल म्हणजे कॅल्क्युलेशन आता या ठिकाणी लिहायचं आहे. तर 4 इंटू 4 येईल 16, 4 इंटू 2 येईल 8, 2 इंटू 4 येईल 8. आता परत थर्ड रो ना थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. तर थर्ड रो ही असेल, थर्ड कॉलम या ठिकाणी म्हणजे कॅल्क्युलेशन आता या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला. मग 4 इंटू 4 येईल 16, 4 इंटू 4 येईल 16, त्यानंतर 2 इंटू 2 येईल 4, त्यानंतर मायनस तशाच तसा आणि आता 8 ना या मॅट्रिक्समधल्या प्रत्येक नंबरला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. मग 8 इंटू 2 काय येईल 16, म्हणजे इथे पण 2 आहे, इथं पण 2 आहे, म्हणजे इथे सगळ्या ठिकाणी काय येईल 16 येईल. ठीक आहे, आणि 8 इंटू 4 केलं काय येतो 32, म्हणजे जिथं जिथं 4 आहे तिथं 32 लिहायचं आहे. 32 32 32 32 32 32, मग इथे आपल्याला 16 32 32 16 32 32 32 32 आणि इथे 16, सॉरी इथे मिस्टेक झाली, हे उलटं झालं. इथे पाहिजे होता 32 आणि इथे पाहिजे होता 16.
तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअर फोर ए स्क्वेअर मायनस 8a इक्वल टू 16 आणि 16 32 आणि 4 36. ठीक आहे. 8 आणि 16 आणि 16 32. 8 आणि 16 16 32. 16 16 32. 16 आणि 4 20 आणि 10 30 आणि 6 36. इथं परत 16 आणि 16 32. 16 आणि 16 32. 16 16 32. 16 16 32 आणि 4 36. मायनस हाच मॅट्रिक्स येईल ॲज इट इज. त्याला इथून कॉपी करून घेतो मी. तर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअर फोर ए स्क्वेअर मायनस 8a इक्वल टू ह्या दोन मॅट्रिक्समध्ये काय सबस्ट्रॅक्शन आहे म्हणजेच काय 36 मायनस 16 येईल. सेम पोझिशन्सच्या नंबरचं सबस्ट्रॅक्शन होईल. 32 मायनस 32 येईल. 32 मायनस 32. यानंतर परत 32 मायनस 32. 36 मायनस 16. त्याच्यानंतर 32 मायनस 32. त्यानंतर 32 मायनस 32. 32 मायनस 32. 36 मायनस 16 इक्वल टू 36 मायनस 16 केल्यानंतर या ठिकाणी व्हॅल्यू राहील 20 शिल्लक. या ठिकाणी 32 मायनस 32 0. इथं पण 32 मायनस 32 म्हणजे 0. इथं पण 32 मायनस 32 म्हणजे 0. या ठिकाणी येईल परत 20 व्हॅल्यू. इथं 32 मायनस 30 म्हणजे 0. इथं पण 0. इथंही 0 आणि इथं 20. मग इथं आपल्याला 0 0 0 20 0 0 0 आणि 20. तर हा काय याच्या डायगोनलवर फक्त नंबर्स आहेत म्हणजेच हा झाला स्केलार मॅट्रिक्स. ठीक आहे. म्हणून इथे इक्वल टू तुम्ही फक्त स्केलार मॅट्रिक्स लिहून टाका. तर ह्या लिहिल्याचा आन्सर याला लिहून टाकायचं आहे. बाकी काही डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. त्याला तुम्ही क्रॉस चेक करू शकतात. तसं ते पहा. सगळ्यात पहिले आपल्याला मॅट्रिक्स एची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. त्याची ऑर्डर आहे 3/3. मग आपण या ठिकाणी मोड बटन प्रेस केला. 6 नंबरला मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्समध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची म्हणून 1 प्रेस केला. त्याची ऑर्डर 3/3 असल्यामुळे 1 प्रेस केला. आता व्हॅल्यू स्टोअर करूया. त्या ठिकाणी आपण 2 4 4 2 4 4 यानंतर 4 2 4 4 2 4 यानंतर थर्ड रो आहे 4 4 2 4 4 2 झाली व्हॅल्यू स्टोअर. ऑन बटन प्रेस केलं. आता आपल्याला काय करायचं पहा. ए स्क्वेअर मायनस 8a हवा आहे. ए स्क्वेअर म्हणजेच काय ए इंटू ए म्हणजे मॅट ए इंटू मॅट ए करायचा आहे. नंतर मायनस 8 इंटू मॅट ए करायचं आहे. मग मॅट येण्यासाठी परत शिफ्ट 4 मॅट एसाठी 3 दाबला. परत इंटू काय करायचा आहे मॅट ए शिफ्ट 4 मॅट एसाठी परत 3 दाबला. मॅट ए इंटू मॅट ए म्हणजेच काय झाला ए स्क्वेअर झाला. नंतर मायनस 8 मॅट एसाठी परत शिफ्ट 4 मॅट एसाठी 3 दाबला. इक्वल टू प्रेस केला. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय डायगोनलवर सगळ्या व्हॅल्यूज 20 आहेत आणि बाकी सगळे 0 आहेत. आपली हीच व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे. डायगोनलवर सगळ्या व्हॅल्यूज 20 आणि बाकीचे नंबर्स 0. म्हणजे आपण जे आन्सर काढलं ते बरोबर आहे. त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपले ते सांगितले फाइंड एक्स अँड वाय इफ आणि हे रिलेशन जे आहेत आपल्याला दिलेले. तर मग आन्सरमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला ते रिलेशन जे आहे तिथे लिहून घ्यायचं आहे. मग इथे आन्सरमध्ये आपण ते रिलेशन लिहूयात. तर मी काय करतो या ठिकाणी त्यालाच इथून कॉपी करून घेतो खाली. ठीक आहे. आपला थोडासा टाइम अजून वाचेल. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय येईल पहा. 4 सगळ्यात पहिले या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 इंटू 1 काय येईल 4. मग इथे येईल आपण 4 4 इंटू 2 4 इंटू 0 0 4 इंटू 2 8. हे साईन आहे प्लस प्लस इंटू मायनस मायनस 4 इंटू 1 4 4 इंटू 3 12
त्यानंतर मायनस 2 न मध्ये मल्टिप्लाय करा प्रत्येक नंबरला. 2 इंटू 1 2, 2 इंटू 3 6, 2 इंटू 1 2, त्यानंतर 2 इंटू 2 4, त्यानंतर 2 इंटू -3, तर साईन प्लस इंटू मायनस -6 होईल. 2 इंटू 4 8. आपण मायनस घेतलंच नाही ना, म्हणजे आपण +2 न मध्ये मल्टिप्लाय केलं म्हणून म्हणलो प्लस इंटू मायनस. ठीक आहे. त्याला मल्टिप्लायमध्ये आहे 2 0 1. इथे लिहिला मी 2 0 -1 सॉरी इक्वल टू आहे XY. तर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी ह्या 2 मॅट्रिक्समध्ये आहे सबस्ट्रॅक्शन, ते आपलं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. इथे येईल मग आता 4 - 2 8 - 6 0 - 2, त्यानंतर 8 - 4 -4 मायनस मायनस इंटू मायनस काय होईल प्लस, -4 + 6 12 - 8 इंटू त्याला आपलं करायचं आहे 2 0 -1 इक्वल टू आहे XY. आता ह्या 2 मॅट्रिक्समध्ये आपल्याला करायचं आहे नंतर मल्टिप्लिकेशन. आता आपल्याला या ठिकाणी जे सबस्ट्रॅक्शन होतं ते करून घ्यायचं आहे. मग इथे येईल 4 - 2 म्हणजेच 2, 8 - 6 म्हणजे 2, 0 - 2 मीन्स -2, 8 - 4 म्हणजेच 4 येईल, -4 + 6 2 व्हॅल्यू येईल, 12 - 8 म्हणजेच व्हॅल्यू 4 येईल. ठीक आहे. इंटू आहे या ठिकाणी 2 0 -1 इज इक्वल टू XY. आता रो फर्स्ट इंटू रो कॉलम फर्स्ट करायचं आहे. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये 2 इंटू 2 4, 2 इंटू 0 0 आणि मायनस इंटू मायनस प्लस 2 इंटू 1 2. सेकंड रो ना या कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 इंटू 2 येईल 8, 2 इंटू 0 0 आणि 4 इंटू -1, तर इथं साईन आहे प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, 4 इंटू 1 4. त्यानंतर इज इक्वल टू आहे XY. नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअर 4 + 0 4, 4 + 2 2 सॉरी 6. यानंतर 8 + 0 8, 8 - 4 काही व्हॅल्यू येईल 4. तर इथे आहे इक्वल टू X आणि Y. तर याचा अर्थ Xची व्हॅल्यू 6 आहे आणि Yची व्हॅल्यू 4 आहे. मग इथे आपण लिहिणार लास्टला देअर 4 X इक्वल टू 6 आणि Y इक्वल टू 4. त्याला आता आपण एकदा कॅल्सीमध्ये क्रॉस चेक करूयात, जेणेकरून आपल्याला समजेल की आपण जे आन्सर काढलेलं आहे हे बरोबर आहे का नाही. ठीक आहे. तर याला म्हणूयात मॅट ए, याला म्हणूयात मॅट बी, याला म्हणूयात मॅट सी. ठीक आहे. तर याला अगोदर क्लिअर करून घेऊयात. बोर्ड बटन प्रेस करा. 6 नंबर मॅट्रिक्ससाठी. मॅटीसाठी 1 प्रेस केला. आता मॅटीची ऑर्डर काय आहे नीट पहा. 2 रोज आहेत आणि 3 कॉलम आहेत. ठीक आहे. म्हणजे 2 इंटू 3 ऑर्डर झाली, म्हणजेच 4 नंबर त्यासाठी आपल्याला प्रेस करावं लागेल. यानंतर व्हॅल्यूज एंटर करूयात मॅटीच्या 1 to 0 1 2 0. यानंतर 2 - 1 3 2 - 1 व्हॅल्यू एंटर झाली. आता आपल्याला मॅट बीची व्हॅल्यू स्टोअर करायची म्हणून शिफ्ट 4 दाबा, 2 दाबा, परत 2 दाबा. याची ऑर्डर पता काय आहे पहा. 2 रोज 3 कॉलम आहेत, म्हणजेच 2/3 ऑर्डर आहे, म्हणजेच 4 नंबर त्यासाठी आपल्याला प्रेस करायचा आहे. यानंतर 1 3 1 1 3 1. त्यानंतर सेकंड रो आहे 2 - 3 4 2 - 3 आणि 4. आता मॅट सीची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, त्यासाठी शिफ्ट 4 दाबा, 2 दाबा, मॅट सीसाठी परत 3 दाबा आणि त्याची ऑर्डर काय आहे. तर या ठिकाणी 3 रोज आणि 1 कॉलम आहे, म्हणजे 3/1 ही ऑर्डर आहे. तर 3/1 आहे, 3 नंबरला म्हणून 3 प्रेस केला. यानंतर 2 0 - 1 व्हॅल्यू आहे. 2 0 - 1 व्हॅल्यू झाली एंटर करून तिन्ही मॅट्रिक्सची. आता काय करायचं पहा. 4 इंटू मॅट ए, -2 इंटू मॅट बी आणि इंटू नंतर मॅट सी. तर ह्या अगोदर हे 4 अगोदर या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेट घ्यायचा आहे, नंतर 4 इंटू मॅट ए करायचा आहे, नंतर -2 इंटू मॅट बी करायचा, ब्रॅकेट क्लोज करायचा, नंतर इंटू मॅट सी करायचा आहे. ठीक आहे. तर पहा आता ऑन बटन प्रेस करा, ब्रॅकेट घ्या. ब्रॅकेट घेतल्यानंतर 4 न मल्टिप्लाय करायचं आहे मॅट एला, म्हणून शिफ्ट 4 मॅट एसाठी 3 दाबला. नंतर आहे या ठिकाणी पहा -2 नंतर मॅट बी आहे.
-2 आणि मॅट बीसाठी परत शिफ्ट 4 दाबा आणि परत 4 दाबा. ब्रॅकेट क्लोज करा. त्यानंतर आहे या ठिकाणी मॅट सी. मग मॅट सीसाठी शिफ्ट 4 आणि मॅट सीसाठी आहे 5. ठीक आहे. आणि ह्याच्या अगोदर इथे मल्टिप्लिकेशन नाही टाकलं त्याचं काय हरकत नाही. मल्टिप्लिकेशन साईन तर इथे 6 आणि 4 व्हॅल्यू आलेली आहे. याचा अर्थ आपण जे आन्सर काढलेलं आहे हे बरोबर आहे. त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काय डाऊट असेल, मला शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आताच्या क्वेश्चनसारखाच आहे, फक्त ऑर्डर मॅट्रिक्सची चेंज केली त्यांनी. ठीक आहे. आणि XYZची व्हॅल्यू काढायची. बघायची क्वेश्चन फक्त XYची व्हॅल्यू होती, पण सॉल्व्ह करायची जी प्रोसिजर असणार आहे ती आता सेमच असेल. तर इथे आपल्याला सांगितलं हे रिलेशन आणि XYZची किंमत फाइंड करायची. इथे आपण लिहूयात मग आन्सरमध्ये सगळ्यात पहिले. इथे आपण लिहूयात सगळ्यात पहिले 3. त्यानंतर एक मॅट्रिक्स आहे जो आहे 3 1 4 0 3 -3. त्यानंतर -2. त्यानंतर आहे 0 2 -2 3 -5 4. इंटू करायचं आहे आपल्याला ठिकाणी -1 2 इक्वल टू आहे XYZ. यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले या 3नं या मॅट्रिसेसला मल्टिप्लाय करायचं आहे. इथे येईल मग आता म्हणजे 3नं यातल्या प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 × 3 काय होईल 9. 3 × 1 3. 3 × 4 12. 3 × 0 0. 3 × 3 9. तिथे साईन आहे प्लस प्लस इंटू मायनस मायनस. 3 × 3 9. त्यानंतर मायनस सहज ठेवायचा, फक्त 2 मध्ये मल्टिप्लाय करायचं आहे प्रत्येक नंबरला. 2 × 0 0. 2 × 2 4. नंतर 2 -2ला मल्टिप्लाय करायचं. 2 × -2 -4 होईल. नंतर त्यानंतर 2 × 3 6. 2 × -5 -10. 2 × 4 8. ठीक आहे. तर ही टर्म होती ब्रॅकेटमध्ये. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यावा लागतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे ब्रॅकेटमध्ये जी पण काही टर्म असेल, कॅल्क्युलेशन असेल, ते आपल्याला अगोदर करायचं आहे. तर नेक्स्ट स्टेपमध्ये ते या ठिकाणी येईल देअरफोर 9 - 0 3 - 4 12 मायनस इंटू मायनस काय होईल प्लस. 12 मायनस इंटू मायनस झाला प्लस 4. 0 - 6. त्यानंतर 9 मायनस मायनस इंटू मायनस काय होईल मायनस इंटू मायनस प्लस. तर 9 + 10 होईल मग. त्यानंतर -9 -8 इंटू -1 2 इक्वल टू X Y Z. तर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफोर 9 - 0 9 व्हॅल्यू येईल. 3 - 4 -1 व्हॅल्यू येईल याची. त्यानंतर 12 + 4 16. 0 - 6 -6. 9 + 10 19. -9 -8 -17. एवढी व्हॅल्यू या ठिकाणी येईल. यानंतर त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे -1 आणि 2 वाला मॅट्रिक्स इक्वल टू आहे X Y Z. तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय येईल पहा. देअरफोर फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम करायचा आहे. तर फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम या ठिकाणी असेल. इथे कॅल्क्युलेशन येईल सगळ्यात पहिले 9 × -1. त्याचा साईन आहे प्लस प्लस इंटू मायनस मायनस. 9 × 1 9. -1 × 2 त्याचा साईन आहे प्लस मायनस इंटू प्लस मायनस. 1 × 2 2. आता सेकंड रो ना फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं. सेकंड रो या ठिकाणी आणि फर्स्ट कॉलम या ठिकाणी. म्हणजे इथे कॅल्क्युलेशन लिहायचं आता 16 × -1 -16. ठीक आहे. त्याचा साईन होतो प्लस प्लस इंटू मायनस मायनस आला. 16 × 1 16 झाला. आता -6 × 2 करायचा आहे. त्याचा साईन आहे प्लस प्लस इंटू मायनस मायनस. 6 × 2 12. आता थर्ड रो ना या कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. तर थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम म्हणजे या ठिकाणी कॅल्क्युलेशन आता लिहायचं आहे. त्याचा साईन आहे प्लस प्लस इंटू मायनस मायनस. 19 × 1 19. त्यानंतर
मायनस इंटू प्लस मायनस 17 इंटू 2 34 इक्वल टू आहे XYZ. मग इथं होईल -11. मग इथे लिहिलं आपण देअर फोर XYZचा आपण इकडून लिहूया आता XYZ इकडून ठेवतं काही हरकत नाही. इक्वल टू इथं आला -11 त्यानंतर इथे येईल -28. ठीक आहे. त्यानंतर -19 आहे तर हा 20 30 50 53 -53. ठीक आहे. तर इथे आलेले आहेत व्हॅल्यूज त्या इथे लिहून टाकायचे आपल्याला. देअर फोर x इक्वल टू -11, y इक्वल टू -28, z इक्वल टू -53. त्याला आपण एकदा क्रॉस चेक करूयात आपलं जे आन्सर आलेलं आहे हे बरोबर आहे का नाही. त्यासाठी आपल्याला 3 मॅट्रिक्सची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. मॅट ए, मॅट बी, मॅट सी. ठीक आहे. तर मग ती व्हॅल्यू स्टोअर करूयात. सगळ्यात पहिल्याला क्लिअर करूयात. बोर्ड बटन प्रेस केलं. 6 नंबरला मॅट्रिक्स आहे त्यासाठी 6 प्रेस केला. मॅट ए हवा आहे म्हणून 1 प्रेस केला. त्याची ऑर्डर काय तर नीट पहा. मॅट एची इथे 3 रोज आहेत आणि 2 कॉलम आहेत म्हणजे 3/2 ऑर्डर झाली. 3/2 ऑर्डर आहे 2 नंबरला म्हणून तो इथं प्रेस केला. त्यानंतर इथं व्हॅल्यू आहे 3140 3140. त्यानंतर आहे 3 - 3 3 - 3. त्यानंतर मॅट बीसाठी परत शिफ्ट 4 दाबा, 2 दाबा. मॅट बीसाठी परत 2 दाबा आणि मॅट बीची ऑर्डर काय नीट पहा या ठिकाणी. तर या ठिकाणी आहे 3 रोज 2 कॉलम म्हणजे 3/2 ऑर्डर आहे जी आहे 2 नंबरला. यानंतर इथे आहे 0 2 0 2. त्यानंतर आहे या ठिकाणी आता -2 3 -2 3 आणि त्यानंतर थर्ड रो आहे -5 आणि 4 -5 4. आता मॅट सीसाठी परत शिफ्ट 4 दाबा, 2 दाबा आणि मॅट सीसाठी परत 3 दाबला. आता त्याची ऑर्डर काय नीट पहा. मॅट सीचा या ठिकाणी 2 रोज बनतात एकच कॉलम आहे म्हणजे 2/1 ऑर्डर आहे जी 6 नंबरला म्हणून 6 प्रेस केला. यानंतर व्हॅल्यू एंटर करायची आहे -1 आणि 2 -1 2 व्हॅल्यूज एंटर झाल्या. आता ऑन बटन प्रेस केला आपण या ठिकाणी. एलसी टाकायचं नीट समजून घ्या. ब्रॅकेट घ्यायचं सुरुवात करायची ब्रॅकेटमध्ये 3 घ्यायचा आहे. नंतर मॅट ए -2 हा म्हणजे मॅट बी ब्रॅकेट क्लोज करायचा आणि मॅट सी घ्यायचा. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये सगळ्यात पहिले 3 ब्रॅकेटमध्ये सगळ्यात पहिले 3 इंटू मॅट ए. मॅट एसाठी शिफ्ट 4 दाबला, मॅट एसाठी 3 दाबला. नंतर पुढे आहे या ठिकाणी -2 इंटू मॅट बी. तर -2 इंटू मॅट बीसाठी शिफ्ट 4 आणि 4 मॅट बी झाला. ब्रॅकेट क्लोज केला. त्यानंतर इथं आहे हा मॅट सी. मग इंटू टाकलं ते चालतंय, नाही टाकलं तरी सुद्धा चालतंय. शिफ्ट 4 5. तर या ठिकाणी व्हॅल्यू आलेली आहे पहिली -11. ठीक आहे. पहा -11. दुसरी व्हॅल्यू आहे -28 आणि तिसरी व्हॅल्यू आहे -53. -11 -28 -53 -11 -28 -53 म्हणजे जे आपण आन्सर काढलेलं आहे हे काय आहे बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याला क्रॉस चेक करू शकतात. ठीक आहे. त्याला लिहून टाकायचं. बाकी काही डाऊट असेल तर विचारून घ्यायचं आहे. तर कुठं काही मग मिस्टेक असेल त्याच्यानुसार तुम्हाला करेक्शन करावं लागेल, पाहावं लागेल काय चुकलं. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आता. इथे आपल्याला मागासारखाच क्वेश्चन आहे फक्त ऑर्डर 3/3 आहे. ठीक आहे. मॅट्रिक्सची याची पण 3/3 याची 3/3 याची 3/1 आहे. ठीक आहे. आन्सरमध्ये सगळ्यात आपल्याला इथून एवढा पार्ट जो आहे तो लिहायचा आहे. तर मी आन्सरमध्ये थोडा पार्ट जो आहे तो काय करतो कॉपी करून घेतो म्हणजे आपला थोडासा टाईम वाचेल जेणेकरून. ठीक आहे. चला मग नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअर फोर. सगळ्यात पहिले हा मॅट्रिक्स ॲज इट इज राहील आणि 2 न या मॅट्रिक्समधल्या प्रत्येक नंबर आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथे आपण लिहूयात सगळ्यात पहिले हा मॅट्रिक्स ॲज इट इज 1 3 2 2 0 1 3 1 2 प्लसला प्लस. नंतर 2 न या मॅट्रिक्समधल्या प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 × 3 6 येईल. 2 × 0 0 2 × 2 4 2 × 1 2 2 × 4 8 2 × 5 10 2 × 2 4 2 × 1 2 2 × 0 0 ब्रॅकेट क्लोज केला. त्यानंतर आहे 1 2 3 हा
कॉलम सॉरी मॅट्रिक्स इक्वल टू आहे XY Z. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी लिहिलं जाता देअरफोर 1 + 6 3 + 0 2 + 4 2 + 0 + 8 1 + 10 3 + 4 1 + 2 2 + 0 into 1 to 3 equal to X Y Z. नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफोर 1 + 6 7 3 + 0 3 2 + 4 8 2 + 2 4 0 + 8 8 1 + 10 11 3 + 4 7 1 + 2 3 2 + 0 2 इंटू हा मॅट्रिक्स असणार आहे आणि इक्वल टू XYZ चा मॅट्रिक्स असेल ते तुम्ही याला कॉपी करून घेतो डायरेक्ट. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय येईल पहा देअरफोर आता फर्स्ट रोनं या कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथे येईल आता 7 × 1 7 फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम म्हणजे या ठिकाणी कॅल्क्युलेशन लिहायचं आहे. 3 × 2 6 8 × 3 24 नंतर सेकंड रो फर्स्ट रो खाली आणि फर्स्ट कॉलम या ठिकाणी 4 × 1 4 येईल. त्यानंतर 8 × 2 16 त्यानंतर 11 × 3 33 त्यानंतर 7 × 1 7 3 × 2 6 2 × 3 6 ठीक आहे इक्वल टू आहे XYZ. तर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफोर 6 + 24 30 30 + 7 37 16 + 4 20 20 + 33 53 त्यानंतर 6 + 6 12 + 6 18 19 19 इथे व्हॅल्यू येईल इक्वल टू आहे XYZ. तर या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आलेली आहे X = 37 Y = 53 Z = 19. आता आपल्याला फक्त त्याला क्रॉस चेक करायचं आहे आपण ज्यांचं काढलं हे बरोबर आहे का नाही. टोटल मॅट्रिक्स किती त्या ठिकाणी 3 1 2 3 मॅट ए मॅट बी मॅट सी व्हॅल्यू स्टोअर करायची सगळ्यात पहिले. मग इथे येईल आता सगळ्यात पहिले त्याला क्लिअर करूयात. बोर्ड बटन प्रेस करा 6 नंबरला मॅट्रिक्स आहे त्यासाठी 6 प्रेस केला. मॅट एमध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची म्हणून 1 प्रेस केला. ऑर्डर आहे 3/3 म्हणून 1 प्रेस केला. त्यानंतर इथं आहे 132 201 132 200 ठीक आहे 132 201 त्यानंतर 312 त्यानंतर आता मॅट बीची व्हॅल्यू स्टोअर करायची त्यासाठी शिफ्ट 4 दाबला नंतर 2 परत मॅट बीसाठी 2 दाबा त्याची पण ऑर्डर 3/3 आहे म्हणून 1 प्रेस केला. आता मॅट बीचे पहा व्हॅल्यू काय आहे 302145 302145 त्यानंतर 210 210 मॅट बीची व्हॅल्यू स्टोअर झाली. आता मॅट सीसाठी परत शिफ्ट 4 2 आणि मॅट सीसाठी परत 3 दाबला. आता मॅट सीची जी ऑर्डर आहे ती नीट पहा इथे 3 रोज बनतात एकच कॉलम आहे म्हणजे 3/1 अशी ऑर्डर आहे. 3/1 ऑर्डर पहा किती नंबरला आहे 3 नंबरला म्हणून 3 प्रेस केला. तर इथे व्हॅल्यू आहे आता 1 to 3 मग 1 2 3
ठीक आहे, व्हॅल्यू एंटर झाली आहे. आता ऑन बटन प्रेस केला, काय टाकायचं नीट पाहता, ब्रॅकेटमध्ये सगळ्यात पहिले मॅट ए प्लस 2 इंटू मॅट बी करायचा आहे, ब्रॅकेट क्लोज करायचा, नंतर मॅट सी. ठीक आहे, तर मॅट ए सगळ्यात पहिले घेऊयात आपण या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये, तर शिफ्ट मॅट एसाठी शिफ्ट 4 आणि 3 दाबला, मॅट ए आला प्लस 2 होता या ठिकाणी, दाखवून देतो तुम्हाला मी, प्लस 2 झाला. आता मॅट बी, मॅट बीसाठी शिफ्ट 4 दाबला, परत 4 दाबला, मॅट बी आला, ब्रॅकेट क्लोज केला, इंटू आहे या ठिकाणी मॅट सी म्हणून मॅट सी आणण्यासाठी परत शिफ्ट 4 दाबा आणि मॅट सी आहे 5 नंबरला म्हणून 5 प्रेस केला, इक्वल टू प्रेस करा. या ठिकाणी पहिली व्हॅल्यू आहे 31, दुसरी व्हॅल्यू आहे 53, तिसरी व्हॅल्यू आहे 19. ठीक आहे, 31, 53, 19. तर या ठिकाणी आपली एक मिस्टेक आहे, ती म्हणजे अशी की या ठिकाणी पाहता ही व्हॅल्यू जी आहे आपली पहिली व्हॅल्यू मॅच झाली नाही ना. ठीक आहे, पहिली व्हॅल्यू मॅच झाली नाही म्हणजेच याचा अर्थ या रोमध्ये मिस्टेक असणार आहे. आता ही रो कधी मिळाली आपल्याला ती पहा, हे आपण फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम केला म्हणजे फर्स्ट रोमध्ये मिस्टेक असणार आहे. फर्स्ट रोमध्ये मी एक क्रॉस चेक ऑलरेडी केलं आहे अगोदरचं, तर या ठिकाणी मिस्टेक आहे. 2+4 किती होतो 6. ठीक आहे, तर इथं मी बाय मिस्टेक 8 लिहिलं आहे, इथे येईल 6. मग इथे 6 केला, हे करेक्शन झालं. ठीक आहे, मग 7 इंटू 1 7 आहे, 3 इंटू 2 6 आहे, 6 इंटू 3 18 पाहिजे या ठिकाणी. ठीक आहे, इथं करेक्शन केलं मग मी 18 केला. ठीक आहे, तर 18 आता यांची सगळ्याची ॲडिशन करा, किती होईल 6 18 16 24 6 म्हणजे 30 आणि 1 31. ठीक आहे, इथे येईल 31. या प्रकारे तुम्हाला करेक्शन करावं लागेल, मिस्टेक असेल तर. तुम्ही सगळ्याच ठिकाणी करेक्शन करावं असं काही नाही एक्झामिनेशनमध्ये, पण कमीत कमी तुम्ही इथे आन्सरमध्ये तुमचं आन्सर जे आहे ते करू शकतात, चेंज करू शकतात, म्हणजे तुमचा टाईम वाचतो एक्झामिनेशनमध्ये. आता एखादा खूपच चेक करणार असेल प्रत्येक स्टेप टू स्टेप, तर मग तुमचे मार्क्स कटतील. पण शक्यतो एवढा वेळ नसतो, एवढे मोठे मोठे क्वेश्चन फटाफट पूर्ण चेक करायला नंबर्स वगैरे, तर शक्यतो आन्सर चेक केलं जातं. मग अशा वेळेस तुम्ही जर कॅल्सी करून डायरेक्ट व्हॅल्यू लिहितात, त्याच्यामुळे तो फायदा तुम्हाला होतो. ठीक आहे, पण तुम्हाला मी सांगितलं तर एक समजा इन केस जर प्रॉब्लेम चुकला तर कसं त्याला करेक्ट करायचं हे पण तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला करायचा आहे, त्याच्यामुळे काय सांगितलं पहा. इफ ए इक्वल टू 3/3 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिला आहे आणि सांगितलं आहे फाइंड A² - 3A + 9I वेअर आय इज द युनिट मॅट्रिक्स सांगितलेलं आहे. ठीक आहे, काहीही अवघड नाही, एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला जे फाइंड करायचं ते आपण इथे लिहूयात आन्सरमध्ये. आपल्याला फाइंड त्यांनी करायला सांगितलेलं आहे A² - 3A + 9I आणि आय जो आहे तो युनिट मॅट्रिक्स आहे किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. ए मॅट्रिक्स आहे ऑर्डर 3/3 म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्सची आपली ऑर्डर काय असेल 3/3 असेल. ठीक आहे, इथं आहे A² म्हणजे काय होईल, आपण काय लिहिणार, तर A इंटू ए लिहिणार सगळ्यात पहिले. ठीक आहे, तर आता ह्या क्वेश्चनला पूर्ण सॉल्व्ह करण्यासाठी जागा पुरणार नाही आहे, तर आपल्याला काय करूया, सगळ्यात पहिले आपण A² व्हॅल्यू किंवा किंमत जी आहे ही काढून घेऊयात अगोदर. ठीक आहे, मग मी इथे काय करतो, फक्त A² लिहितो. मग इथे येईल A² इक्वल टू A इंटू ए. हेच ए मॅट्रिक्सला आपल्याला 2 वेळेस या ठिकाणी लिहायचं आहे. इथे येईल 1 - 2 3 2 3 - 1 - 3 1 इंटू हाच मॅट्रिक्स आहे, त्याला इथून मी कॉपी करतो आणि परत त्याच्या साईडलाच पेस्ट करतो. या 2 मॅट्रिक्स आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर A² इक्वल टू फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम करायचा, 1 इंटू 1 काय येईल 1 -2 इंटू 2 -4. ठीक आहे, याचं साईन ठिकाणी साईन आहे मायनस, या ठिकाणी प्लस, मायनस इंटू प्लस मायनस, 2 इंटू 2 4. त्यानंतर 3 इंटू मायनस हे करायचं आहे, म्हणजे इथं साईन आहे प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, 3 इंटू 3 9. त्यानंतर आता फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम करायचा आहे, इथं साईन आहे प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, 1 इंटू 2 2 -2 इंटू 3 करायचं, तिथं साईन आहे प्लस, मायनस इंटू प्लस मायनस, 2 इंटू 3 6. त्यानंतर 3 इंटू 1 3. परत फर्स्ट रो थर्ड कॉलम, ही आली फर्स्ट रो थर्ड कॉलम या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी कॅल्क्युलेशन लिहायचं आहे. 1 इंटू 3 काय येईल 3, -2 इंटू -1 आहे, तर मायनस इंटू मायनस प्लस होईल, 2 इंटू 1 2 हे प्लस 2. नंतर 3 इंटू 2 काय येईल 6 प्लस. ठीक आहे, यानंतर आता सेकंड रो ना फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे, तर येईल आता 2 इंटू 1 2, 3 इंटू 2 6, -1 इंटू -3 करायचं, तर मायनस इंटू मायनस काय होईल प्लस,
1 इंटू 3 काय येईल 3. परत सेकंड रो ना सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. इथं साईन आहे प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, 2 इंटू 2 काय येईल 4, 3 इंटू 3 काय येईल 9, मायनस 1 इंटू 1 काय येईल -1. परत सेकंड रो ना थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 इंटू 3 काय येईल 6. त्यानंतर इथं साईन आहे प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, 3 इंटू 1 येईल 3. त्यानंतर -1 इंटू 2, तर मायनस इंटू प्लस काय येईल -1 इंटू 2 काय येईल 2. ठीक आहे. सेकंड रो आणि थर्ड कॉलम होता. ही सेकंड रो आणि हा थर्ड कॉलम म्हणून कॅल्क्युलेशन इथे लिहिलं. आता थर्ड रो इंटू फर्स्ट कॉलम करायचा आहे. थर्ड रो या ठिकाणी असेल, फर्स्ट कॉलम या ठिकाणी कॅल्क्युलेशन लिहायचं आहे. तर -3 इंटू 1 करायचा आहे. या ठिकाणी साईन आहे प्लस, तर मायनस इंटू प्लस काय येईल -3 इंटू 1 3. यानंतर 1 इंटू 2 2. त्यानंतर 2 इंटू -3 आहे, त्याचं साईन आहे प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, 2 इंटू 3 6. परत थर्ड रो इंटू सेकंड कॉलम करायचा आहे. साईन आहे मायनस, तर मायनस इंटू मायनस काय होईल प्लस, 3 इंटू 2 काय येईल 6. त्यानंतर 1 इंटू 3 3, 2 इंटू 1 2. परत थर्ड रो ना थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. इथं साईन आहे प्लस, इथं आहे मायनस, तर मायनस इंटू प्लस काय येईल -3 इंटू 3 9. ठीक आहे. 1 इंटू -1, त्याचं साईन आहे प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, 1 इंटू 1 1, 2 इंटू 2 4. ठीक आहे. आता हे कुठे लिहायचं आहे, कसं लिहायचं हे कळत ज्यांना नाही आहे त्यांनी काय करायचं, आता प्रॅक्टिस तुमची याचा अर्थ कमी पडते. ठीक आहे. प्रॅक्टिस वाढवा. प्रॅक्टिस जोपर्यंत वाढवणार नाही तोपर्यंत तुम्हाला ह्याचं पुढचं काही येणार नाही. आता नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफोर A² इक्वल टू. प्रॅक्टिस जोपर्यंत तुम्ही करत नाहीत ना तोपर्यंत याचं तुम्हाला कुठं लिहायचं आहे, काय लिहायचं आहे हे एवढं परफेक्ट लगेच जमत नाही. म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही प्रॅक्टिस वाढवा. प्रॅक्टिस करणार नाही तर येणार नाही. ठीक आहे. 1 - 4 -9. ठीक आहे. तर व्हॅल्यू काय येईल आता -4 -9 ची व्हॅल्यू या ठिकाणी येईल -13. -13 प्लस 1 -12. त्यानंतर -6 प्लस 3 -3 -3 -2 -5. 3 प्लस 2 5 5 प्लस 6 11. 2 प्लस 6 8 प्लस 3 11. -4 -1 -5 -5 प्लस 9 प्लस 4 येईल. त्यानंतर 6 -3 3 3 -2 1. या ठिकाणी आता -3 प्लस 2 -1 -1 -6 -7 होईल. 6 प्लस 3 9 9 प्लस 2 11. -9 -1 -10 प्लस 4 -10 प्लस 4 -6 या ठिकाणी व्हॅल्यू येईल. आता ज्यावेळेस आपण 3/3चं कॅल्क्युलेशन करतो ना त्याच्यामुळे चुकण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. चुकलं असं काही नाही आहे. तुम्ही जर लक्ष देऊन कॅल्क्युलेशन केलं तर बरोबर येईल, यात काही वाद नाही. फक्त माझं म्हणण्याचा हेतू माझा जो अनुभव आहे त्याच्यानुसार आपण ज्यावेळेस पण कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस कुठेतरी प्लस मायनस मिस्टेक होते किंवा आपण घाई गडबडीत काहीतरी लिहितो किंवा आपल्या डोक्यात काहीतरी वेगळे विचार चालू असतात. तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस आपलं इथं आन्सर चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. तर कधी पण ह्याला क्रॉस चेक तुम्ही घातलं कॅल्सियर तुम्ही क्रॉस चेक तसे करू शकतात. त्याला आपण एकदा क्रॉस चेक करूयात. ही टर्म कॅल्सियर टाकूयात. 3/3 ऑर्डर आहे. बोर्ड बटन प्रेस करा, 6 नंबर प्रेस करा, 1 नंबर प्रेस करा. 3/3 ऑर्डरसाठी 1 प्रेस केला. त्यानंतर आहे 1 - 2 3 फर्स्ट रो 1 - 2 3. त्यानंतर सेकंड रोमध्ये आहे नंबर आपल्याकडे 2 3 -1 2 3 -1. थर्ड रोमध्ये या ठिकाणी नंबर आहे -3 1 2 -3 1 2. व्हॅल्यू एंटर केली. ऑन बटन प्रेस करा. आपल्याला काढायचं आहे A² म्हणजेच मॅटे इंटू मॅटे काढायचं त्यासाठी शिफ्ट 4 दाबा. मॅटेसाठी 3 इंटू शिफ्ट 4 मॅटेसाठी परत 3 प्रेस करा. इक्वल टू दाबा. या ठिकाणी फर्स्ट रो आहे -12 -5 11 -12 -5 -12 -5 11. फर्स्ट रो बरोबर आहे. 11 4 1 11 4 1. आपली सेकंड रो सुद्धा बरोबर आहे. थर्ड रोमध्ये आहे -7 11 -6 -7 11 -6. याचा अर्थ जे आपण आन्सर काढलंय हे बरोबर आहे. तर आपण यातली फक्त A² ची व्हॅल्यू तशी फाइंड केली आहे. आपल्याला काय हवं आहे आता A² - 3A + 9 हवा आहे. आय हवा आहे. म्हणून इथे आपण लिहिणार आहोत नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफोर A² - 3A + 9I इक्वल टू. तर इथे येईल आता A² ची व्हॅल्यू एवढी आहे तिथे लिहून टाका -12 -5 11 11 4 1 -7 11 -6. ही व्हॅल्यू झाली A² ची. मायनस काय आहे 3A -3 घेतला आणि A मॅट्रिक्ससाठी आहे आता व्हॅल्यू 1 - 2 3 1 - 2 3. सेकंड रो आहे 2 3 -1 2 3
-1 आणि थर्ड रो आहे -3 1 2 -3 1 आणि 2. त्यानंतर आहे पुढे +9i मग इथे आपण लिहिणार +9 आणि आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. या साईडला ऑर्डर काय 3/3, मग आयडेंटिटी मॅट्रिक्स सुद्धा 3/3 ऑर्डरचा या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. मग तो इथे मी लिहून टाकला. ठीक आहे, एवढा पाठ अगोदर लिहून टाका. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्या. आता पुढे जाऊयात. वरच्या ह्या स्टेप्स आपलं काम संपलेलं आहे. चला इथे काढून टाकतो मी. तर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर a² -3a + 9i इक्वल टू. आता या 3 सगळ्यात पहिले या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे. हा मॅट्रिक्स ॲज इट इज राहणार, यात काही चेंज होणार नाही. मग इथे येईल -12 -5 11 11 4 1 11 4 1 -7 11 -6 -3 यातल्या प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 × 1 येईल 3, 3 × -2 आहे तर -6 येईल. त्यानंतर 3 × 3 9, त्यानंतर 3 × 2 6, 3 × 3 9, 3 × -1 -3, 3 × -3 -9, 3 × 1 3, 3 × 2 6 प्लस 9 आता यातल्या प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. 0ला मल्टिप्लाय केल्यानंतर 0च होणार आहे. फक्त 1 1च्या ठिकाणी काय येईल 9 × 1 9 9 9 येईल. मग इथे आपण लिहिला 9 0 0 0 9 0 0 0 9. ठीक आहे, खालच्या या स्टेपचं काम संपलं. ही तुम्ही ऑलरेडी लिहिली आहे. त्याच्या पुढे लक्ष द्या. या 2 मॅट्रिक्समध्ये काय सबस्ट्रॅक्शन आहे, इथं काय ॲडिशन आहे. म्हणजेच काय लिहिणार आपण सगळ्यात पहिले पहा -12 -3 + 9. मग इथे येईल आता -12 -3 + 9. त्यानंतर -5 मायनस इंटू मायनस +6 +0. त्यानंतर 11 -9 सेम पोझिशनच्या नंबरची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आपण करत आहोत +0. त्यानंतर 11 -6 +0. मग इथे लिहिलं आपण 11 -6 +0. त्यानंतर 4 -9 4 -9 +9. त्यानंतर 1 मायनस इंटू मायनस काय होईल +1 + 3 +0. त्यानंतर -7 मायनस इंटू मायनस काय होईल प्लस -7 +9 आणि त्यानंतर आहे +0. नंतर 11 -3 11 -3 +0. -6 होईल -6 -6 +9. मग आता याच्यानंतर आपल्याला फायनल आन्सर मिळेल a² -3a + 9i. या ठिकाणी येईल आता -12 -3 किती होईल -15 -15 मधून आपण 9 सबस्ट्रॅक्ट केला तर व्हॅल्यू काय येईल -6 येईल. -5 +6 +1 व्हॅल्यू येईल 11 -9 किती व्हॅल्यू येईल 2 2 + 0 2. 11 -6 म्हणजे व्हॅल्यू येईल या ठिकाणी 5. -9 + 9 0 म्हणजे व्हॅल्यू राहील फक्त 4. 1 + 3 4. -7 + 9 किंवा 9 - 7 किती व्हॅल्यू येईल 2. 11 - 3 व्हॅल्यू काय येईल तर 8. -6 -6 ठीकच आहे हां. तर -12 येईल -12 + 9 -12 + 9 किती व्हॅल्यू येईल -3 येईल. आता आपल्याला हेच आन्सर येते का नाही आपल्याला हे क्रॉस चेक करायचं. त्यासाठी काय करायचं पहा a × a म्हणजेच काय होईल a² म्हणजे मॅट a × मॅट a करायचा आहे -3 × मॅट a नंतर +9
इंटू आय, आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स, त्याची आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करावं लागेल, म्हणजे मॅट सी येईल, सॉरी मॅट बी येईल. ठीक आहे. तर आता आपण ऑलरेडी स्टोअर केली ती व्हॅल्यू बघा मॅट एची. आपण काय केलं, त्याचं एक आन्सर काढलं. आन्सर काढल्यानंतर परत तुम्हाला जर मॅट सी स्टोअर करायचं असेल, सॉरी किंवा दुसरं मॅट जर स्टोअर करायचा असेल, तर मग ते थोडासा प्रॉब्लेम येतो. आन्सर मग थोडं बरोबर आहे, चान्सेस थोडेसे कमी होतात. म्हणून काय करायचं, आता परत ही व्हॅल्यू आपल्याला एंटर करायची आहे. ही व्हॅल्यू म्हणजे मॅट ए होईल आणि ही व्हॅल्यू म्हणजे मॅट बी होईल. सॉरी ही नाही, जो 1 0 0 1 म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्सची जी व्हॅल्यू ती टाकायची आहे. टाकायची की सांगतो मी तुम्हाला. तर सगळ्यात पहिले मोड बटन 6 मॅट्रिक्ससाठी दाबला आपण बटन. नंतर मॅट एसाठी 1 दाबला. त्यानंतर ऑर्डर त्याची 1 नंबरची आहे 3x3, मग 1 प्रेस केला. आता व्हॅल्यूज एंटर करूया त्या ठिकाणी आपण. ही आहे 1 -2 3 फर्स्ट रो, 1 -2 आणि 3 फर्स्ट रो एंटर केली. सेकंड रोमध्ये व्हॅल्यू आहे 2 3 -1 2 3 -1. यानंतर थर्ड रो आहे -3 1 2 -3 1 2. तर मॅट ए झाला. आता मॅट बीसाठी परत शिफ्ट 4 दाबा, 2 दाबा आणि परत मॅट बीसाठी 2 दाबा. त्याची पण ऑर्डर 3x3 आहे, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये इथे व्हॅल्यू असते 1 1 1. ठीक आहे, बाकी 0. मग काही 1 0 0 0, इथं 1, परत 0, परत 0, परत 0, परत 1. ठीक आहे, व्हॅल्यू एंटर झाली. ऑन बटन प्रेस केलं. आता आपल्याला काय हवं पहा, आपला हवा आहे ए स्क्वेअर -3 ए स्क्वेअर म्हणजेच मॅट ए इंटू मॅट ए करायचा का सुरुवातीला. मग शिफ्ट 4 मॅट एसाठी 3 इंटू परत मॅट एसाठी परत शिफ्ट 4 मॅट एसाठी परत 3 दाबला. मॅट ए इंटू मॅट ए झाला म्हणजेच ए स्क्वेअर झाला. त्यानंतर आहे मायनस नंतर आहे 3 इंटू ए, तर 3 इंटू मॅट ए, ए म्हणजेच मॅट ए, शिफ्ट 4 मॅट एसाठी 3 दाबला. प्लस 9 आय आहे ना, हां प्लस 9 आणि आय म्हणजेच काय आहे मॅट बी. आता मग प्लस 9 आणि मॅट बीसाठी शिफ्ट 4 मॅट बीसाठी आहे परत 4. ठीक आहे, इक्वल टू दाबा. तर व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे पहिल्या रोची -6 1 2 -6 1 2. नंतर सेकंड रो आहे 5 4 4, सेकंड रो आहे 5 4 4 आणि थर्ड रो आहे 2 8 -3 2 8 -3. याचा अर्थ आपण जे आन्सर काढलेलं आहे हे बरोबर आहे. त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काय डाऊट असेल, मला शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलं आहे इफ ए इक्वल टू 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिला आहे, बी इक्वल टू 2x3 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिला आहे, सी इक्वल टू 3x3 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिला आहे आणि पुढे सांगितलं आहे थ्रू दॅट ए बी इंटू सी, म्हणजे ए बी जो आहे तो ब्रॅकेटमध्ये, तर आपल्याला काय करायचं, अगोदर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे हे कॅल्क्युलेशन अगोदर करायचं ए बीचं, त्याचं जे काय आन्सर येईल त्याला नंतर सीला मल्टिप्लाय करायचं किंवा त्या ज्या मॅट्रिक्स येईल त्यांना सीला मल्टिप्लाय करायचं आहे. आणि इथं काय करायचं, सगळ्यात पहिले बी सीचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं ब्रॅकेटमधलं. ते ज्याचा मॅट्रिक्स येईल त्याला ए मॅट्रिक्स नंतर मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आता इथे आपण लिहूयात आन्सरमध्ये लेफ्ट हँड साईड घेतली आपण किंवा डायरेक्ट इथं आपण लिहूयात. लेफ्ट हँड इथं राईट हँड करायची गरज नाही, कारण की ते स्वतः डायरेक्ट येणार नाही आहे. तर इथं लिहूयात आपण ए बी इंटू सी, ए बी इंटू सी. ए मॅट्रिक्ससाठी इथं व्हॅल्यू आहे ऑर्डर 1 -2 -3 -1 आला. ए मॅट्रिक्स सॉरी. आता बी मॅट्रिक्ससाठी काय करू द्यात, बी मॅट्रिक्ससाठी आता या ठिकाणी येईल 4 2 -5 1 0 3. आला ए इंटू बी, ए मॅट्रिक्स आला बी मॅट्रिक्स इंटू काय करायचं आपल्याला सी मॅट्रिक्स. तर सी मॅट्रिक्सची व्हॅल्यू ही आहे. ठीक आहे, त्याला अगोदर ब्रॅकेट टाकूयात आपण या ठिकाणी. आणि सी मॅट्रिक्स या ठिकाणी लिहून टाकूयात, जो आहे 6 -7 0 -1 2 5 1 0 3. इथपर्यंत तुम्हाला काही नाही कळालं असं आहे का? तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आता 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं सगळ्यात सुरुवातीला. मग इथे लिहूयात आपण फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम करायचा आहे. 1 इंटू 4 काय येईल 4 -2 इंटू 1 -2. यानंतर फर्स्ट रोनं
सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. तर फर्स्ट रो ही असेल, सेकंड कॉलम या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी कॅल्क्युलेशन लिहायचं आहे. 1 इंटू 2 काही -2 इंटू 0 काही. नंतर परत फर्स्ट रो ना थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. तर फर्स्ट रो ही असेल, थर्ड कॉलम या ठिकाणी असेल म्हणजे या ठिकाणी कॅल्क्युलेशन लिहायचं आहे. 1 इंटू -5 -5 -2 इंटू 3 -6. ठीक आहे. आता सेकंड रो ना फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. -3 इंटू 4 काही -12 -1 इंटू 1 -1. आता सेकंड रो ना सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. ही सेकंड रो आणि हा सेकंड कॉलम म्हणजे या ठिकाणी कॅल्क्युलेशन लिहायचं आहे. -3 इंटू 2 काही -6 -1 इंटू 0 नंतर -3 इंटू -5 -5 प्लस 3 इंटू 5 15 -1 इंटू 3 -3. ठीक आहे. आणि या साईडचा जो मॅट्रिक्स आहे तो ॲज इट इज राहणार, त्यात काहीही चेंज होणार नाही. ठीक आहे. थोडं खाली घेतो. साईडचा मॅट्रिक्स असा मोठा आहे ना. 6 -7 0 नंतर -1 2 5 1 0 3. तर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल 4 -2 व्हॅल्यू काय येईल त्याची 2 2 प्लस 0 2 -5 -6 -11 -12 -1 -13 -6 येईल 12. ओके. आणि हा मॅट्रिक्स ॲज इट इज राहील, त्यात काहीही चेंज नाही. इथे कॉपी करून इथे मी घेतो याला. तर आपण आता काय करूयात, सगळ्यात पहिले ही जी व्हॅल्यू आपण काढली आहे ही पहिले बरोबर आहे का नाही ती पाहूयात. तिनं ही मॅट्रिक्सची आपण व्हॅल्यू सगळ्यात पहिले स्टोअर करून घेत कॅल्सीमध्ये. ही व्हॅल्यू क्रॉस चेक करूयात. त्याच्या पुढे काही लिहायला जागा नाही आहे. ठीक आहे. त्याला आपण क्रॉस चेक पहिले करून घेऊयात. मग या दोन्हींची ऑर्डर पहा. इथं आहे 2/2, इथं आहे 2/3, तर तिथं आहे 3/3. तीनची ऑर्डर वेगवेगळी आहे. त्याला तो क्लिअर करून घेऊयात. मोड बटन प्रेस करा. मोड बटन प्रेस केल्यानंतर 6 नंबर प्रेस करा. बॅटरीसाठी 1 प्रेस करा. बॅटरीची आहे ऑर्डर 2/2 म्हणून 5 प्रेस करा. यानंतर बॅटरीची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. त्याची व्हॅल्यू आहे 1 -2 -3 -1 1 -2 1 -2 -3 -1 1 -2 -3 -1 1 -2 त्यानंतर आता मॅट बीसाठी इथे काय ऑर्डर नीट पहा. 2 रोज 3 कॉलम म्हणजे 2/3 म्हणून मॅट बीसाठी शिफ्ट 4 2 परत 2 आणि 2 रोज 3 कॉलम होत्या म्हणजे 2/3 ऑर्डर होती जी आहे 4 नंबर म्हणून 4 प्रेस केला. आता इथे रो आहे 4 2 -5 4 2 -5. सेकंड रो आहे या ठिकाणी 1 0 3 1 0. आता मॅट सीसाठी परत शिफ्ट 4 दाबा 2 दाबा आणि 3 दाबा आणि याची ऑर्डर आहे 3/3 म्हणून आपण या ठिकाणी आता प्रेस करणार 1. त्याची फर्स्ट रो आहे 6 -7 0 6 -7 आणि फर्स्ट रो झाली. सेकंड रो आहे -1 to 5 -1 to 5. थर्ड रो आहे या ठिकाणी आता 1 0 3 1 0. ठीक आहे. 3 रो झाल्या. आता आपल्याला काय पाहिजे सगळ्यात सुरुवातीला ते पहा. आपल्याला करायचं आहे मॅट ए इंटू मॅट बी. ए बी ना, तर मॅट ए इंटू मॅट बी पाहिजे म्हणून शिफ्ट 4 मॅट एसाठी 3 दाबला इंटू शिफ्ट 4 मॅट बीसाठी परत 4 दाबला. तर इथे व्हॅल्यू आलेली आहे पहिल्या रोमध्ये 2 2 -11 2 2 -11. सेकंड रोमध्ये आहे -13 -6 12 -13 -6 12. तर ही व्हॅल्यू आपली आलेली जी आहे ती बरोबर आहे. तेवढं आता लिहून टाका. बाकी काय डाऊट असेल तर विचारून घ्या. आता नेक्स्ट स्टेप मी काय पहा. याचं काम संपलं आहे आपलं. ठीक आहे. आणि इथून काढून टाकतो मी. इथे येईल आता नेक्स्ट स्टेपमध्ये फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम करायचा आहे. तर 2 इंटू 6 किती येईल 12. 2 इंटू -1 तर प्लस इंटू मायनस मायनस 2 इंटू 1 2 -11 इंटू 1 -11. फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम प्लस इंटू मायनस मायनस 2 इंटू 7 14 तर -14.
2 into 2 4 minus 11 into 0 0 फर्स्ट रो इंटू थर्ड कॉलम तर ही फर्स्ट रो थर्ड कॉलम या ठिकाणी कॅल्क्युलेशन लिहायचं आहे 2 into 0 काय येईल त्यानंतर 2 into 5 किती येईल 10 10 त्यानंतर minus 11 into 3 minus 33 त्यानंतर सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम करायचं आहे मायनस 13 इंटू 6 करायचं आहे मायनस इंटू प्लस काय येईल मायनस 13 इंटू 6 78 ठीक आहे मायनस इंटू मायनस प्लस 6 इंटू 1 6 प्लस 6 12 इंटू 1 12 त्याच्यानंतर सेकंड रोनं सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे मायनस इंटू मायनस काय होईल प्लस 13 इंटू 7 91 नंतर मायनस 6 इंटू 2 मायनस 12 12 इंटू 0 0 नंतर थर्ड रोनं थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे मायनस 30 इंटू 0 0 मायनस 6 इंटू 5 मायनस 30 म्हणजे 0 मायनस 30 12 इंटू 3 36 याची गरज आपल्याला पुढे पडेल क्रॉस चेक करताना व्हॅल्यूला ठीक आहे तर इथे येईल आता एक स्टेपमध्ये 12 मायनस 2 10 10 मायनस 11 मायनस 1 14 प्लस 4 मायनस 10 0 प्लस 10 किती व्हॅल्यू येईल 10 10 मायनस 33 मायनस 23 यानंतर मायनस 78 प्लस 6 आहे त्यानंतर 6 प्लस 12 18 18 मायनस 78 मायनस 60 व्हॅल्यू येईल 91 मायनस 12 तर 11 हा गेला त्याच्यातून तर 80 हे 79 यानंतर इथे 6 व्हॅल्यू येईल ठीक आहे त्याला क्रॉस चेक करायचं काय अवघड नाही आपण व्हॅल्यू ऑलरेडी स्टोअर केलं होतं कॅल्सीवरती ABCच्या आता काय करायचं आपल्याला फक्त कॅल्सी टाकताना ब्रॅकेटमध्ये घ्यायचा A म्हणजे मॅट A इंटू मॅट B आणि ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचा इंटू मॅट C मग इथे आपण दाबणार सगळ्यात पहिले शिफ्ट 4 आणि मॅट Aसाठी ठीक ठीक आहे त्याच्या अगोदर सॉरी ब्रॅकेट क्लोज करायचं स्टार्ट करायचं राहिला मॅट A झाला इंटू आता मॅट B करायचा आहे त्यासाठी परत शिफ्ट 4 मॅट B साठी परत 4 प्रेस करा इंटू मॅट C साठी शिफ्ट 4 आणि 5 प्रेस करा तर या ठिकाणी आन्सर आलेला आहे पहिल्या रोचं -1 -10 -23 -1 -10 -23 -1 -10 -23 सेकंड रो आहे -60 79 6 -60 -60 79 6 याचा अर्थ आपण जे आन्सर काढलेलं आहे हे बरोबर आहे ठीक आहे आता पुढे जाऊयात ही आली फक्त याच्यातली एक साईड म्हणजे लेफ्ट हँड साईड त्याच्यातून आपल्याला राईट हँड परत सॉल्व्ह करायची एवढंच आन्सर येते परत पाहायचं आहे याचं काम संपलं ठीक आहे याला इथून काढून टाकतो मी आता त्याची लेफ्ट हँड साईड आपण घेतो आहोत ए हां ह्याला तुम्ही हवा असेल तर अगोदर इथं लिहून टाका ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती कशाची आहे तर AB इंटू Cची आहे याला आपण फर्स्ट देऊयात ठीक आहे प्रूव्ह करायचं ना किंवा शो करायचं आपल्याला त्यासाठी आपल्याला ते लिहावं लागेल नंतर इथं आपल्याला करायचं आहे आता A इंटू BC याचा अर्थ काय सगळ्यात पहिले A मॅट्रिक्स लिहायचा आहे मग A मॅट्रिक्स इथे लिहून टाकला जो आहे 1 -2 -3 -1 इंटू काय करायचं आता BC B आणि C एका ब्रॅकेटमध्ये लिहायचे बी मॅट्रिक्स आहे सगळ्यात सुरुवातीला या ठिकाणी आपल्याकडे त्याच्यामध्ये आहे 4 2 -5 1 0 3 इंटू C करायचं आहे तर C साठी या ठिकाणी येईल आता 6 -7 0 नंतर -1 2 5 1 0 3 ब्रॅकेट क्लोज केला आपण यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफोर A इंटू BC इक्वल टू सगळ्यात पहिले हा मॅट्रायसेस ॲज इट इज त्यात काही चेंज करायचं नाही सगळ्यात पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचं म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे आपल्याला मग इथे आपण लिहिणार सगळ्यात पहिले फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम 4 इंटू 6 24 नंतर 2 इंटू -1 -2 नंतर -5 इंटू 1 -5 नंतर फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम करायचा आहे तर फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम या ठिकाणी येईल कॅल्क्युलेशन फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम 4 इंटू -7
minus 28. 2 into 2 4. Minus 5 into 0 0. नंतर फर्स्ट रो इंटू थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे या ठिकाणी कॅल्क्युलेशन लिहायचं आहे. 4 into 0 0. 2 into 5 10. त्यानंतर minus 5 into 3 minus 15. नंतर सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम करायचा आहे. तर 1 into 6 6. 0 into -1 0. 3 into 1 3. Second row into second column. 1 into -7 -7. 0 into 2 0. 3 into 0 0. नंतर 1 into 0 म्हणजे त्यानंतर सेकंड रो इंटू थर्ड कॉलम करायचा आहे. 1 into 0 0 येईल. त्यानंतर 0 into 5 0. त्यानंतर 3 into 3 9. ठीक आहे. आता याच्या पलीकडे लिहायला काही जागा तर शिल्लक नाही. तर तुम्ही याला अगोदर लिहून टाका. बाकी काय डाऊट असेल इथून खाली लिहायचं, इथून खाली लिहायचं. इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. पुढे जाऊयात. हे आपलं फर्स्टचा आन्सर आहे. ठीक आहे. त्याची आपला गरज फक्त क्रॉस चेक करायला लागेल. तर याला मी साईडला एका कोपऱ्यात सरकवून ठेवतो या ठिकाणी. ठीक आहे. पुढे लक्ष द्या. therefore AB equal to A into BC equal to matrix as it is 1 minus 2 minus 3 minus 1 into -2 -5 किती होईल, -7 होईल. मग -7 24 मध्ये आपण सबस्ट्रॅक्ट केला, व्हॅल्यू येईल 17. -28 + 4 -24. 10 - 15 -5. 6 + 3 9. -7 9. आता या दोन्हींचं आपल्याला करायचं आहे मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे. पण आपण अगोदर ही जी व्हॅल्यू काढली ही बरोबर आहे का नाही आपल्याला क्रॉस चेक करणं सध्या गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणून ह्या दोन मॅट्रिक्स म्हणजे बी मॅट्रिक्स आणि सी मॅट्रिक्सचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करून चेक करायचं आहे. म्हणून मॅट बी इंटू मॅट सी करू तुम्ही या ठिकाणी. ऑन बटन प्रेस केलं, शिफ्ट 4. मॅट बी करायचा आहे म्हणून 4 दाबला. इंटू मॅट सीसाठी परत शिफ्ट 4 आणि मॅट सीसाठी 5 दाबला. इक्वल टू प्रेस केला तर फर्स्ट रो आलेले आहे 17 - 24 - 5. 17 - 24 - 5 म्हणजे ही फर्स्ट रो बरोबर आहे. सेकंड रोमध्ये आहे 9 - 7 9. 9 - 7 9 म्हणजे आपली सेकंड रो सुद्धा बरोबर आहे. म्हणजे हे आपण जे खाली लिहिलं आहे सगळं हे बरोबर आहे. याचं आता आपलं काम संपलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काही पहा. therefore A into BC इक्वल टू फर्स्ट रो ना फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. 1 into 17 17 व्हॅल्यू येईल. -2 into 9 -18. आता फर्स्ट रो ना सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे या ठिकाणी कॅल्क्युलेशन लिहायचं आहे. 1 into -24 -24. मायनस इंटू मायनस प्लस 2 into 7 14. नंतर फर्स्ट रो इंटू थर्ड कॉलम करायचा आहे. 1 into -5 -5. मायनस इंटू प्लस मायनस 2 into 9 18. नंतर सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम करायचा आहे. मायनस इंटू साईन आहे प्लस तर मायनस येईल. 3 into 17 करायचं 51 व्हॅल्यू येईल. नंतर -1 into 9 -9. मायनस इंटू मायनस प्लस 3 into 24 72 व्हॅल्यू येईल. -1 into -7 तर मायनस इंटू मायनस काय होईल प्लस 1 into 7 7. आता सेकंड रो ना थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. मायनस इंटू मायनस प्लस होईल 3 into 5 15 व्हॅल्यू येईल या ठिकाणी. नंतर -1 into 9 प्लस -9. यानंतर या ठिकाणी येईल therefore A into BC इक्वल टू 17 - 18 -1 व्हॅल्यू येईल. -24 प्लस 14 तर या ठिकाणी व्हॅल्यू येईल -10. यानंतर -5 -18 -23 या ठिकाणी येईल -60. 72 प्लस 7 79.
मायनस 15 मायनस 9 व्हॅल्यू येईल 6. तर ती व्हॅल्यू चेक करा आता. -1 -10 -23 बरोबर आहे. -16 79 6. त्याला आपण देऊयात सेकंड. त्याला दिलं होतं आपण बघा फर्स्ट. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर जे आलेला आहे हे बरोबर आहे. किंवा तुम्ही त्याला कॅल्सीवरही क्रॉस चेक करू शकता. कसं करणार? तर ब्रॅकेटमध्ये घ्या सॉरी मॅट ए घ्या आणि ब्रॅकेटमध्ये घ्या मॅट बी इंटू मॅट सी. ठीक आहे. कॅल्क्युलेट करून दाखवतो, तसं काही टेन्शन नाही. शिफ्ट 4 दाबा मॅट एसाठी 3 इंटू ब्रॅकेटमध्ये मॅट बी इंटू मॅट सी करायचा आहे. शिफ्ट 4 मॅट बीसाठी परत 4 इंटू शिफ्ट 4 मॅट सीसाठी परत 5 ब्रॅकेट क्लोज करा इक्वल टू दाबा. तर या ठिकाणी फर्स्ट वाढलेले आहे -1 -10 -23 -1 -10 -23 -1 -10 -23. सेकंड रो आहे -60 79 6 -60 79 6. याचा अर्थ आपलं जे आलेलं आन्सर आहे हे बरोबर आहे. फक्त लिहायचं आहे फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. AB इंटू सी इक्वल टू ए इंटू बी सी हेन्स प्रूव्ह. बस त्याला लिहून टाका. बाकी काही तुम्हाला डाऊट असेल तर विचारून घ्या. इथून खायला लिहायचं फक्त आता तुम्हाला. ठीक आहे. आणि आजचं आपलं जे हे मोठं लेक्चर आहे ते संपलेलं आहे आणि आपला हा पॉईंटही इथे एंड झालेला आहे. लिहून टाकायचं आहे. काय काय डाऊट असेल तर विचारून घ्यायचं आहे.